चॅनल सबस्क्राइब करा, स्मार्ट बना. नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा. नमस्कार. स्मार्ट न्यूजच्या आजच्या बुलेटिन मध्ये आपलं स्वागत. पाहूया आजच्या दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी. राज्यसभा निवडणुकांची घोषणा. 18 जून रोजी मतदान. निवडणूक आयोगाने जून-जुलैमध्ये रिक्त होणाऱ्या जागांसाठी निवडणुका जाहीर केल्या आहेत. तसेच महाराष्ट्र आणि तामिळनाडूमधील 2 राज्यसभा जागांच्या पोटनिवडणुकांच्या तारखाही जाहीर केल्या आहेत. 10 राज्यांमधील 24 राज्यसभा सदस्यांचा कार्यकाळ जून-जुलैमध्ये संपत आहे. निवडणूक आयोगाने सर्व 24 जागांसाठी निवडणुकीच्या तारखा जाहीर केल्या आहेत. ज्या 10 राज्यांमध्ये विद्यमान सदस्यांचा कार्यकाळ 21 जून ते 19 जुलै दरम्यान वेगवेगळ्या तारखांना संपत आहे, तेथे राज्यसभा जागांसाठी निवडणुका होणार आहेत. निवडणूक आयोगाच्या माहितीनुसार द्विवार्षिक निवडणुकांसाठी 18 जून रोजी मतदान होईल आणि त्याच दिवशी निकाल जाहीर केला जाईल. निवडणूक आयोग 1 जून रोजी अधिसूचना जारी करेल. उमेदवारी अर्ज दाखल करण्याची अंतिम तारीख 8 जून आहे. ज्या राज्यांमध्ये निवडणुका होणार आहेत त्यांमध्ये आंध्र प्रदेश, गुजरात, मध्य प्रदेश, झारखंड, राजस्थान, कर्नाटक, मणिपूर, मेघालय, अरुणाचल प्रदेश आणि मिझोराम यांचा समावेश आहे. आंध्र प्रदेश, गुजरात आणि कर्नाटक या राज्यांमध्ये प्रत्येकी 4 म्हणजेच सर्वाधिक जागा असतील. राज्यसभेच्या निवडणुका आंध्र प्रदेश, गुजरात आणि कर्नाटक या राज्यांमध्ये प्रत्येकी 4, मध्य प्रदेश आणि राजस्थानमध्ये प्रत्येकी 3, झारखंडमध्ये 2 आणि मणिपूर, मेघालय, अरुणाचल प्रदेश व मिझोराममध्ये प्रत्येकी 1 जागेसाठी होणार आहेत. उमेदवारी अर्ज दाखल करण्याची अंतिम तारीख 8 जून आहे. निवडणूक आयोगाने राज्यसभेच्या 2 जागांसाठी पोटनिवडणुका देखील जाहीर केल्या आहेत. महाराष्ट्रात सुनेत्रा पवार यांच्या राजीनाम्यानंतर राज्यसभेच्या 1 जागेसाठी पोटनिवडणूक होणार आहे. बेळगावात ज्येष्ठ डॉक्टरच्या आत्महत्येमुळे खळबळ. शहरातील एका ज्येष्ठ डॉक्टरने स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केल्याची घटना मंडोळी रोड, टिळकवाडी येथे घडली आहे. या दुर्दैवी घटनेमुळे बेळगावच्या वैद्यकीय क्षेत्रात खळबळ उडाली आहे. डॉक्टर दिनेश लक्ष्मण भटकळ, वय 79, हे मूळचे उत्तर कन्नड जिल्ह्यातील अंकोला तालुक्याचे रहिवासी होते. मागील काही वर्षांपासून ते येथे वैद्यकीय सेवा देत होते. सध्या ते केएलई संस्थेच्या डॉक्टर प्रभाकर कोरे हॉस्पिटलसाठी सेवा देत होते. शुक्रवारी सकाळी 6च्या सुमारास डॉक्टर भटकळ यांनी घरातील बाल्कनीमध्ये स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केली. गोळीबाराचा आवाज ऐकून त्यांचे कुटुंबीय आणि जवळचे रहिवासी घटनास्थळी धावून आले तेव्हा ही घटना उघडकीस आली. मात्र तोपर्यंत त्यांचा मृत्यू झाल्याचे समजले. काही दिवसांपासून ते कर्करोगाने ग्रस्त असल्याची माहिती त्यांना मिळाली होती. त्यांनी आजारपण आणि मानसिक नैराश्यामुळे हे कृत्य केले असावे असा पोलिसांना संशय आहे. तपासानंतर आत्महत्येचे नेमके कारण स्पष्ट होईल असे पोलीस सूत्रांनी सांगितले. टिळकवाडी पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन घटनेची पाहणी केली. बेळगावमध्ये स्थायिक होण्यापूर्वी त्यांनी अनेक वर्षे वैद्यकीय क्षेत्रात सेवा बजावली होती. शहरातील उच्चभ्रू वसाहतीमधील सुविद्य व्यक्तिमत्वाच्या अशा आत्महत्येमुळे हळहळ व्यक्त होत आहे. कॅन्टोन्मेंट परिसरातील बॅनर्स हटविले. कॅन्टोन्मेंट बोर्ड परिसरातून 150हून अधिक बेकायदेशीर बॅनर आणि होर्डिंग्ज यशस्वीरित्या हटवण्यात आले. यामध्ये गोगटे सर्कल ते कॉलेज रोड, ग्लोब थिएटर ते पोस्टमन सर्कल डब्बल रोड, पोस्टमन सर्कल ते रेल्वे पोलीस स्टेशन रोड आणि रेल्वे स्टेशन बस स्थानक ते गोगटे सर्कल या भागांचा समावेश आहे. कॅन्टोन्मेंट बोर्डाचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुदाम मंचलवार यांनी कळवल्याप्रमाणे कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या हद्दीत बेकायदेशीर लोखंडी चौकटीचे बॅनर, पोस्टर आणि होर्डिंग्ज लावणाऱ्या कंपन्या आणि जाहिरात एजन्सींवर कठोर कारवाई केली जाईल असा इशारा देण्यात आला. बकरी ईद बंधुभावाने साजरी करण्याचे आवाहन. आगामी बकरी ईद सणाच्या पार्श्वभूमीवर शहरात कायदा व सुव्यवस्था कायम राखण्यासाठी पोलीस प्रशासनातर्फे बैठक पार पडली. पोलीस आयुक्त भूषण बोरसे यांच्यासह शहरातील धार्मिक संघटनांचे प्रतिनिधी, व्यापारी संघटना तसेच पोलीस विभागातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. बोरसे यांनी नागरिकांना सण शांततेत, बंधुभावाने आणि परस्पर सहकार्याच्या वातावरणात साजरा करण्याचे आवाहन केले. कोणत्याही प्रकारच्या अफवा,
संदेश किंवा सोशल मीडियावरील चुकीच्या माहितीवर विश्वास ठेवू नये असे स्पष्ट निर्देश देण्यात आले. समाजातील शांतता बिघडविण्याचा प्रयत्न करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात येईल असा इशाराही त्यांनी दिला. मुचंडी लक्ष्मीदेवी आणि मरगाई यात्रेची सांगता. मुचंडी येथील लक्ष्मीदेवी आणि मरगाई देवी यात्रेची सांगता बुधवारी झाली. महाआरतीला शेकडो गावकरी उपस्थित होते. गावच्या समृद्धीसाठी देवीला साकडे घालण्यात आले. तसेच 11 वर्षांनंतर पुन्हा यात्रा भरवण्याचा संकल्प यावेळी करण्यात आला. गावची यात्रा तब्बल 30 वर्षांच्या प्रदीर्घ कालावधीनंतर भरविण्यात आली होती. यात्रेला मंगळवार 12 रोजी प्रारंभ झाला होता. विविध धार्मिक कार्यक्रम, पूजाविधी, दर्शन आदीसाठी भाविकांनी गर्दी केली होती. घरोघरी शाकाहारी जेवणावळींचे आयोजन करण्यात आले होते. बुधवारी सायंकाळी महाआरतीचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी शेकडो गावकरी उपस्थित होते. लक्ष्मीदेवी, मरगाई देवीचा जयजयकार करीत यात्रेची सांगता करण्यात आली. गोटूर नजीक अपघातात एक ठार. मालवाहू ट्रकला कारने मागून जोरदार धडक दिल्याने झालेल्या भीषण अपघातात कारमधील 1 जण ठार तर 3 जण गंभीर जखमी झाले. गोटूर, तालुका हुक्केरी येथे पहाटे 5च्या सुमारास हा अपघात घडला. बंगळूर पुणे राष्ट्रीय महामार्गावरून मालवाहू ट्रक जात असताना मागून भरधाव येणाऱ्या कारने जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात कारमधील हनुमंत पायाळ यांचा जागीच मृत्यू झाला. अन्य 3 गंभीर जखमी झाले. जखमींमध्ये महानंदा हनुमंत पायाळ, अनिल दाजीराम अंगारके, अजय अनिल अंगारके व सुनीता अनिल अंगारके यांचा समावेश असून हे सर्व पुणे येथील रहिवासी आहेत. त्यांच्यावर बेळगाव येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत. घरकुल वितरणावरून निपाणीत वादंग. निपाणी नगरपालिकेच्या हद्दीतील बेघरांना पट्टणकुडी हद्दीतील दाईंगडे मळा येथे घरकुलाची निर्मिती झाली आहे. या घरकुल लाभार्थ्यांना लॉटरी पद्धतीने घरांचे वाटप करण्यासाठी बुधवारी बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीत भाजप आणि काँग्रेसच्या नेते आणि कार्यकर्त्यांमध्ये जोरदार धुमश्चक्री झाल्याचे दिसून आले. एकमेकांवर धावून जाण्याच्या प्रकारामुळे बैठकीला गालबोट लागल्याचे दिसून आले. लाभार्थी यादीतील आक्षेपांमुळे अखेरीस प्रांताधिकारी सुभाष संपगावी यांनी बैठक पुढे ढकलण्यात आल्याचे जाहीर केले. बुधवारी बैठक होण्यापूर्वीच घरकुल लाभार्थ्यांची यादी आणि लॉटरी पद्धतीचे निकष यावरून मंगळवारी वाद झाला होता. त्याचे पडसाद पुन्हा बुधवारी बैठकीत उठणार याची कुणकुण होती. त्यामुळे पोलिसांनी कागवाड, अथणीपर्यंतची अतिरिक्त पोलीस कुमक मागविली होती. यामुळे बैठक स्थळाला पोलीस छावणीचे स्वरूप आले होते. सकाळी बैठकीला सुरुवात झाली. आयुक्त गणपती पाटील यांनी स्वागत केले. बैठकीत लॉटरी पद्धतीने घरकुलांचे वाटप करण्याचा ठराव झाला. याचवेळी ठरावाला काँग्रेस नेत्यांनी आक्षेप घेतला. बैठकीच्या व्यासपीठावरच आमदार शशिकला जोल्ले, माजी खासदार अण्णासाहेब जोल्ले आणि बुरा अध्यक्ष लक्ष्मणराव चिंगळे यांच्यात जोरदार वादावादी झाली. व्यासपीठासमोरील कार्यकर्त्यांमध्येही एकमेकांवर धावून जाण्याचा प्रकार घडला. दोन्ही बाजूंनी प्रचंड घोषणाबाजी सुरू झाली. त्यामुळे बैठक स्थगित करण्यात आली. यावेळी दोन्ही पक्षाच्या नेत्यांनी अंतिम निर्णय होईपर्यंत जागेवरून हलणार नसल्याचा पवित्रा घेतला. लाभार्थ्यांनीही बैठकीच्या मंडपस्थळी दिवसभर ठिय्या मांडला. याचबरोबर स्मार्ट न्यूज मराठीचे आजचे बुलेटिन इथेच संपले. धन्यवाद.